श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. अक्षय तृतीया आली आहे 30 एप्रिल 2025 रोजी. न संपणारं पुण्यफळ देणारी, पुण्य संचय करण्याचा हा दिवस, जास्तीत जास्त सेवा करण्याचा हा दिवस आहे. एखाद्या नवीन नोकरीला किंवा व्यवसायाला या दिवशी सुरुवात आपण करू शकता. पितरांची सेवा या दिवशी अवश्य करावी. पितृदोष कमी होईल. ग्रहप्रवेश, वास्तू खरेदी, सोने खरेदी, नवीन व्यवसाय, सेवा सुरू करण्याचा हा अत्यंत शुभ असा मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. भगवान विष्णूंचा अवतार परशुराम यांनी याच दिवशी रेणुका मातेच्या पोटी जन्म घेतला होता. म्हणून विष्णू सेवेला या दिवशी महत्त्व आहे. माता लक्ष्मीची सेवा या दिवशी अवश्य करावी. पितृसेवा करावी. तर मग अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा कधी करायची, पूजेचा शुभ मुहूर्त काय, सोने खरेदीचा मुहूर्त काय, पितरांची सेवा किंवा पूजा कशी करायची, कधी करायची, या दिवशी भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची कोणती मंत्रसाधना करायची, कोणते स्तोत्र पठण करायचे, ज्यामुळं आपल्या आर्थिक समस्या कमी होण्यास मदत होईल, पितृदोष कमी होईल. माहिती आवडली लाईक अवश्य करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. शंका असल्यास नक्की विचारा. प्रथम बघूया अक्षय तृतीयेचा मुहूर्त काय आहे. तर यावर्षी 2025 साली 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आली आहे. या दिवशी सकाळी 5:15 वाजेपासून दुपारी 12:45 अतिशय शुभ मुहूर्त आहे. या दरम्यान आपल्याला काय काय करायचं, या दरम्यान आपल्याला अक्षय तृतीयेची मुख्य पूजा करायची, पितरांची पूजा करायची. तसंच जी सेवा मी आपल्याला सांगणार आहे त्यातील आपल्याला जी शक्य होईल, स्तोत्र असतील, मंत्रपठण असेल, या काळात करण्याचा प्रयत्न करा. सोने खरेदी आपण करू शकता. सोने खरेदीचा जो विशेष मुहूर्त आहे तो 11:30 नंतर दुपारी 2:30 वाजेपर्यंत आहे. तसा अक्षय तृतीया हा जो दिवस असतो, संपूर्ण दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. या काळात जर आपल्याला सेवा जमली, या मुहूर्तावर जमली, अवश्य करा. नसल जमत, दिवसभरात अगदी संध्याकाळपर्यंत आपण या सेवा करू शकता किंवा सोने खरेदी केली तरी चालेल. वाहन खरेदी असेल किंवा गृहप्रवेश असेल, एखादं नवीन काम सुरू करायचं असेल, नवीन व्यवसाय असेल किंवा सेवा सुरू करणार असाल, दिवसभरात कधीही केली तरी नक्की आपल्याला यश मिळेल. आता आपण बघूया अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करायची. या दिवशी सकाळी लवकर उठायचं. देवघर स्वच्छ करून घ्या. देवघराजवळची जागा स्वच्छ करा. आपला घराचा जो उंबरा असतो त्या उंबऱ्याला हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन द्यावं. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा. पूजेमध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. पहिलं म्हणजे भगवान विष्णूंची पूजा, लक्ष्मी मातेची पूजा, आणि दुसरा म्हणजे पितरांसाठी जलकुंभाची पूजा. तर सकाळी आपण लवकर उठून विष्णू पूजा करून घ्यायची आणि पितरांची जी पूजा असते, जलकुंभाची पूजा, ही दुपारी 12 वाजता आपल्याला करायची आहे. आपण जर नोकरी व्यवसाय करत असाल, 12 वाजता शक्य नसेल तर आपण सकाळी देखील ही पूजा करू शकता. प्रथम देवपूजा करून घ्यायची. आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची तामणामध्ये घेऊन पूजा करा. त्यांची चौरंगावरती किंवा जागा नसेल देवघरामध्येच स्थापना करायची. त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची, कारण गणपती पूजेपासून आपण सुरुवात करत असतो. त्या अगोदर शुद्ध तुपाचा दिवा आपण लावून घ्या. त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा, देवघरातील बाळकृष्णांची पूजा आपल्याला करायची आहे. या दिवशी बाळकृष्णांना पुरुष सूक्त 1 वेळा पठण करून अभिषेक अवश्य करायचा. त्यांना देखील गंधाक्षता फुलं व्हायची. आपल्या देवघरात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील शुद्ध जलानं अभिषेक करायचा. श्रीसूक्ताचं पठण करा आणि अभिषेक करा. माता लक्ष्मीला हळद, कुंकू, फुलं व्हावीत. आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, या दिवशी अभिषेक अवश्य करायचा. श्रीयंत्राला अभिषेक करताना श्रीसूक्ताचं पठण करा. कुबेर यंत्राला अभिषेक करताना कुबेर मंत्र 11 वेळेला किंवा 21 वेळेला म्हणून शुद्ध जलानं कुबेर यंत्राला स्नान घालायचं. दोन्ही यंत्रांना हळद कुंकू व्हावं, गंधाक्षता फुलं व्हावीत. आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य येण्यासाठी, आर्थिक आवक वाढण्यासाठी, जर कर्जाची समस्या असेल, कर्ज कमी होण्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती श्रीयंत्र, कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये अवश्य स्थापन करा. अक्षय तृतीया हा जो दिवस आहे, या दिवशी दान, पुण्य, जप, नामस्मरण, तर्पण, पितरांची सेवा, हवन जितकं जमेल तितकं अवश्य करावं. कारण ते अक्षय म्हणजे न संपणारं, इतकं फळ देणारं असं असतं. भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच अक्षय तृतीया हा पितरांचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी पितरांची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. बऱ्याच वेळेला काय होतं की आपले जे पूर्वज असतात,
यापैकी कोणी अपघातात गेलेलं असतं, त्यांच्या इच्छा आकांक्षा अपूर्ण असतात. अशा वेळेला आपल्याला आपल्या घराला पितृदोष लागतो. घरात सतत भांडणं होणं, कलह होणं, शांतता नसणं, घरात कोणीतरी आजारी असतं, विवाह समस्या असतात, कर्ज समस्या असतात, घरात पैशाची आवक नसते, पैसा आला तर तो टिकत नाही, संतती समस्या असते, मुलं आपलं ऐकत नाहीत, त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. ही सर्व लक्षणं पितृदोषाची आहेत. त्यासाठी आपल्याला पितृसेवा केली पाहिजे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितृस्तुती किंवा पितरांची पूजा, जलकुंभाची पूजा मनोभावे करा. नक्की आपला पितृदोष कमी होईल. मग जलकुंभाची किंवा पितरांची पूजा कशी करायची? तर ही पूजा आपल्याला दुपारी 12 वाजता करायची आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारी 12 वाजता पूजा अवश्य करा. नाही शक्य झालं सकाळी करा. एक पत्रावळी घ्यायची, पत्रावळीवरती जलकुंभ ठेवायचा. या जलकुंभाला प्रथम गंध लावायचं, फुलं अर्पण करायची, काळे तीळ अर्पण करा, सुपारी, विड्याची पानं अर्पण करायची, दक्षिणा अर्पण करा. जलकुंभामध्ये पाणी भरायचं. पाण्याने भरलेल्या जलकुंभाचं पंचोपचारे पूजन करायचं, म्हणजेच त्याला हळद कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. त्यानंतर जवळपास कुणी ब्राह्मणदेवा असतील तर हा जलकुंभ त्यांना फळासह दान करावा. या दिवशी दानाला महत्त्व असतं. हा विधी केल्यानंतर आपले जे पितर असतील, ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील, ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. आपल्याभोवती एक संरक्षक कवच तयार होतं. जलकुंभाची अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर दक्षिण दिशेला पितरांसाठी एक नैवेद्य ठेवायचा. नैवेद्याचं ताट ठेवा. त्यानंतर दक्षिण दिशेला हात जोडायचे, पितरांचं स्मरण करायचं. ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा. 11 वेळेला म्हणा, 1 वेळेला म्हणा. मनोभावे पितरांचं स्मरण करून हा मंत्र म्हणायचा. अशा पद्धतीनं आपल्याला अक्षय तृतीयेला पितरांची पूजा करायची आहे. सोबतच पितृदोष कमी होण्यासाठी काही उपाय आपण अवश्य करा. या दिवशी जवळपास गाय असेल किंवा कुत्रा असेल, गाईला आणि कुत्र्याला या दिवशी घास अवश्य द्यावा. पितरांचं स्मरण करून गाय आणि कुत्रा यांना घास द्यावा. पितृदोष कमी होईल. जेवढं जमल तेवढं दान करा. अन्नदान करू शकता. याचक, भिकारी यांना तृप्त करा. किंवा कोणी गरजू असेल त्याला पैशाच्या स्वरूपात किंवा त्याला आपण पादत्राणे दान करू शकता. पितरांचं स्मरण करून या दिवशी दान अवश्य करावं. त्यानंतर पितरांच्या स्मरणार्थ पितृस्तोत्र किंवा पितृमंत्र अवश्य पठण करा. पितृस्तोत्र आपल्या चॅनलवर आहे. पितृमंत्र देखील आहे. ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं 108 वेळा आपण पितरांचं स्मरण करून अक्षय तृतीयेच्या दिवशी पठण अवश्य करा. तर ही सेवा आणि उपाय आपण या दिवशी अवश्य करावे. पितरांची सेवा केल्यानं पितृदोष नक्की कमी होईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू पूजनाला महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे. कारण या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार परशुराम यांनी रेणुका मातेच्या पोटी जन्म घेतला होता. भगवान विष्णूंची माता लक्ष्मीसह पूजा आणि स्तोत्र मंत्रसेवा या दिवशी अवश्य करावी. तर या दिवशी आपण पुरुष सूक्ताचं पठण करा, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा, विष्णू सहस्रनाम पठण करा, श्रीयंत्र, कुबेर यंत्र यांची आपल्या घरामध्ये स्थापना करा. जर पहिल्यापासूनच आपल्याकडे असेल अभिषेक अवश्य करावा. त्यानंतर कुंकुमार्चन अवश्य करा. माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा. सोने खरेदीला या दिवशी महत्त्व असते. सोने वाढवणारा हा दिवस असतो. आपल्याला शक्य झालं सोनं अवश्य खरेदी करा. त्यानंतर काही स्तोत्रांचं पठण आपण अवश्य करावं. माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसुक्ताचं पठण करा. कनकधारा स्तोत्र, सिद्धकुंजिका स्तोत्र, दुर्गा सप्तशतीचा जर पाठ आपल्याला शक्य झाला तर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य करा. काही मंत्र साधना आपण या दिवशी जमल्या तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र 108 वेळा. ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान विष्णूंचा मंत्र 108 वेळा म्हणजेच 1 माळ. ओम श्रीम नमः माता लक्ष्मीचा बीज मंत्र 1 माळ अवश्य पठण करा. त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचं पठण करा. नवार्णव मंत्र आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पितरांचा मंत्र ओम पितृदेवताय नमः. ही सर्व मंत्र साधना आपण दिवसभरात कधीही करू शकता. सकाळी करा, संध्याकाळी करा. तर अशा पद्धतीनं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पूजा करा, आराधना करा, मंत्र साधना करा. आपल्याला माहिती आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. शंका असतील नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः.